नमस्कार, मी आहे दीपाली. तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजचे आर्महोल आणि बाहीचे आर्महोल म्हणजे थोडक्यात मुंडा. तर याला मुंडा देखील म्हटलं जातं. तर हे दोन्ही सेम सारखं येण्यासाठी ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंग बरोबर येण्यासाठी एकदम ॲक्युरेट आपण त्याचं कटिंग कसं करायचं आहे हे पाहणार आहोत. आणि हो, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शिकून घ्या. खूप सोपी अशी पद्धत आहे. याचं मी तुम्हाला सूत्र देखील देणार आहे. तर प्रथम बघा, आता कटिंग करायचं आहे. आपण बॅक पार्ट टाकून घ्यायचा, तुमच्याकडे रेडीमेड पेपर पॅटर्न असेल तर, किंवा आखून घ्यायचा. तर इथं बघा, मी उंची घेतली 13 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 5 इंच. तर मुंडा बघा किती घेतला मी, 5.5 इंच. म्हणजे साईजनुसार मुंडा घेतला जातो. म्हणजे आर्महोल 5 इंच. तर वरून बघा अर्ध्या इंचावरती मी मार्किंग केलं. तर माझा तयार मुंडा होणार आहे 5 इंच म्हणजे आर्महोल. तर हे बॅक पार्टला मी दाखवत आहे तुम्हाला, फ्रंट पार्टचं पण यामध्येच दाखवणार आहे. तर आता बघा, इथं छाती +1.5 इंच केलं जातं. तर छाती +1.5 इंच करून घेऊयात. तर 8.5 इंच छातीचं चौथा आला आणि त्यामुळे 1.5 इंच ॲड केलं. हे सगळं मिळून 10 इंच झालं. तर थोडं तिरकस झालं होतं, ते सरळ करून घेतलं. आता बघा, कमरघेर +1.5 इंच इकडं खालच्या बाजूला करून घेतलेलं आहे. हे काही म्हणजे मुंड्याचं मार्किंग नाही, पण बॅक पार्ट आखत आहे मी अगोदर. आणि इकडच्या साईडला येऊयात आता, वरच्या बाजूला. बघा, हे आतलं मार्किंग आहे ना 2.5 इंच, ते पूर्णपणे आत जाणार आहे, म्हणजे पलीकडच्या बाजूचं. आता बघा, 1.5 इंच इथून टाकलं डायरेक्ट तर रिंकल्स तयार होते. तर रिंकल्स तयार होऊन टेपच्या 2 रेषा एवढं बघा, टेपच्या 2 रेषा एवढं मार्किंग आतल्या साईडला केलं. आणि हे तिरकस वरती शोल्डरकडे जोडलं, जिथं आपण अर्धा इंच खालच्या साईडला ठेवलेलं तिथं. इथून बघा, जेवढं येणार आहे तिथूनच इथं आलं पाहिजे, म्हणजे एकसारखा बॉक्स तयार होणार आणि मार्किंग व्यवस्थित येणार. तर टेपच्या 2 रेषा एवढा अलीकडं आखून रेषा. आता इथून बघा, आपला पॉईंट फिक्स झाला. तर तिथून मी किती इंचावरती मार्किंग केलं, पहिलं 1.5 इंचावरती आणि दुसरं मार्किंग 1 इंचावरती केलं. आणि बाहेरच्या मुंड्याचा सेप पहा देऊन घेतला. तर आतल्या रेषेवरून पहा आतल्या मुंड्याचा सेप देऊन घेतला. किती सोपं आहे सेप देणं. म्हणजे 1.5 इंच कुठं ठेवलं मी, 2 रेषा अलीकडे घेतलं आणि तिथून 1.5 इंच ठेवलं आणि 1.5 इंचापासून अलीकडं अर्धा इंच ठेवलं, म्हणजे मेन पॉईंटपासून 1 इंचावरती मार्किंग केलं. तर हा आपला काय झाला, पाठीमागच्या भागाचा मुंडा जो आहे तो कटिंग झालेला आहे. आता काय करायचं, हाच मुंडा पुढच्या भागाला यायला पाहिजे, म्हणून इथं बघा हा मुंडा आखून घ्यायचा. बघा, सगळ्या बाजूने व्यवस्थित आखला. आता इथं आपल्याला फ्रंट पार्टचा साईड पार्ट निघणार आहे. तर बघा, इथं आखून घेतलं. आपल्याला इथं मध्य काढाय, वरून अर्धा इंच शिलाईसाठी जातं, इथं मध्य काढून घ्यायचा. आता मध्यावरती मी खूण केलेली आहे, तिथून आतल्या साईडला अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचं. बघा, मगाशी आपण जसं केलं होतं. आणि हे अशा प्रकारे इकडं आणि इकडं बघा 1.5 इंचापर्यंत जोडून घ्यायचं. तर हा आतल्या मुंड्याचा आकार झाला. आता साईड पार्ट बाकीकडून आखून घ्यायचा. मी आखून घेतलेला आहे आणि त्याचं कटिंग करून घ्यायचं. आता बघा, आपला हा मुंड्याचा व्हिडिओ आहे म्हणजे आर्महोलचा. तर मी फक्त आर्महोल कसं व्यवस्थित कट करायचं हे तुम्हाला परफेक्ट फिनिशिंगमध्ये दाखवलेलं आहे. तर हेच आर्महोल बाहीला व्यवस्थित आलं पाहिजे. म्हणजे या आर्महोलला आपण बाही ज्यावेळेस जॉईन करणार आहे त्यावेळेस ती बाही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आली पाहिजे. तर बघा, मी इथं बाही कटिंग करून दाखवते. अगोदर मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती बाही कटिंग करून दाखवते आणि यानंतर त्याचं सूत्र सांगते. तर बघा, आता बाही कशी कटिंग करायची. तर हा मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे मी. अगोदर डायरेक्ट बाही कटिंग करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमची अजिबात देखील बाही चुकणार नाही. तर इथं बघा, डायरेक्ट बाही आहे ना ब्लाऊज पीसची, अस्तर म्हणजे शिलाई केलेल्या ब्लाऊजची, मापाच्या ब्लाऊजची, ती टाकून घ्यायची अशा प्रकारे. तर पुढून अर्धा इंच, अस्तरची असेल तर पुढून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं. बघा, इकडच्या साईडला दंडघेर आपला इथं येणार आहे बघा, म्हणजे शिलाई केलेला दंडघेर इथे येणार आहे. तर त्यामध्ये आपण पुन्हा 1.5 इंच वाढवणार आहोत. आता ही पुढचं आहे अर्धा इंच, ते शिलाईमध्ये जाणार आहे. तर हे बघा, अर्ध्या इंचाचं मार्किंग तुम्हाला स्केलने चाकून दाखवते इकडं. आता दंडघेर इकडच्या साईडला झाला. आता इथं यायचं बघा, ब्लाऊजची उंची जी आहे बाहीची ती फिक्स झाली. आता इथं मुंड्यामध्ये बघा, जिथं शिलाई केलेलं आहे तिथं खूण करून घ्यायची, फिक्स झालं. म्हणजे ही शिलाई केलेलं मार्किंग झालं. हे काय झालं, शिलाई केलेलं मार्किंग झालं. तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. ते कसं वाढवायचं दाखवते तुम्हाला. पहा, इथून अर्धा इंच वाढवायचं आहे. आता काय करायचं, अर्धा इंच वाढवल्यानंतर हे सगळं अंतर मोजायचं. ते 9 इंच भरलं तर इकडं पण 9 इंचावरती काय करायचं आहे, आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर बघा, पीस थोडासा हल्ला त्यामुळे मार्किंग वरती सरलं, ते मी नंतर लेवल करून घेते. आता काय करायचं, याच्यावरती स्केलने रेषा आखायची आहे.
आता रेषा आखून घेतली, परंतु ही थोडीशी तिरकत झालेली आहे. मी तुम्हाला म्हटलं पीस तिरकत झाल्यामुळे ते तिरकत झालं. तर हे बघा थोडंसं इथं खाली येत आहे, टेपच्या 2 रेषा एवढं खाली सरलेलं आहे तिरकस पीस असल्यामुळे. आणि आता मी काय करते, लेवल करून घेते. बघा आता लेवल झाली, म्हणजे आपल्याला इथपर्यंतची बाही घ्यायची आहे. तर अर्धा इंच उंचीमध्ये वाढवलं की बाही, का तर शिलाईसाठी वाढवली, खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच. परंतु आपल्याला बाही इथं बघा मुंड्यामध्ये कटिंग करायची आहे, तिथं पण अर्धा इंच वरच्या बाजूला वाढवून घ्यायची आहे. आलं का लक्षात तुमच्या? कारण शिलाई केलेली मेन पॉईंट निघला होता अगोदर, शिलाई न केलेला मेन पॉईंट आपण अर्धा इंच वरती काढून घ्यायचा. आणि बघा कॅप हाईट मोजायची आणि अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची. आता बघा जो आपला वाढवलेला मेन पॉईंट आहे तो तिरकस वरती जोडून घेतला. लक्ष द्या, वाढवलेला मेन पॉईंट. आता वाढवलेल्या मेन पॉईंटपासून अलीकडच्या बाजूला जी रेष आखली त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि तो मध्य आहे ना वरच्या बाजूला जोडून घ्यायचा. डायरेक्ट बाही कटिंग दाखवत आहे, लक्षात घ्या. आता इथून टेपच्या 3 रेषा वरती आणि इथून टेपच्या 3 रेषा एवढी मार्किंग करून घ्यायचं. आणि हे पहा अशा प्रकारे स्केल वापरा किंवा हाताने सेप द्या अशा प्रकारे. तर आतल्या मुंड्याचा हा खालच्या पॉईंटवरून, हे बघा जिथं आपण मार्किंग केलं होतं ते. आता मध्य आहे ना बाहीला एकदम परफेक्ट येतो बघा अशी बाही कटिंग केल्याने. आता इथून बघा आपलं आतलं मार्किंग जाणार आहे 1.5 इंच. आणि हे पहा थोडंसं तिरकत झालं मेन पॉईंट काढलेलं तिथं. आणि इकडच्या साईडला बघा आता इकडं 1.5 इंच वाढवून घेतलं, म्हणजे जेवढी आपण बाही आखून घेतली होती अगोदर त्यापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे आत जाणार आहे. तर इथं बघा आता कटिंग करायचं आहे. कटिंग करताना कसं करायचं, तर मेन पॉईंट हा मध्येच राहिलेला आहे इथं बघा, तो नंतर तुम्हाला दाखवते. आता काय करायचं, आतल्या आर्महोलचं कटिंग करायचं. 2 बाही आहेत यामध्ये सेम सारख्या. आता आतल्या आर्महोलचं कटिंग करून झालं. आता बघा हा मेन पॉईंट आला होता मगाशी आपला, तर हा अर्धा इंच खाली राहिला होता आणि त्याच्यावरती आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं. तर दाखवते तुम्हाला, म्हणजे आपलं हे शिलाईमध्ये जाणार आहे. अर्धा इंच आपण सगळीकडे वाढवलेलं आहे. हे पहा इथं पुढच्या बाजूला अर्धा इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच जाणार आहे शिलाईमध्ये. म्हणून मेन पॉईंट कुठे आलेला आहे आणि शिलाईची बाही कुठे आलेली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे अशा प्रकारे काय करायचं आपण, हे अर्धा इंच आहे ना ते शिलाईला जाणार आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे मेन पॉईंट एवढीच आपली बाही तयार होणार आहे. आता बघा बाहीचं कटिंग झालं. याचं सूत्र सांगते तुम्हाला. जर तुम्हाला डायरेक्ट बाही नाही जमली तर तुम्ही काय करायचं, जेवढा आपण आहे ना मुंडा घेतलेला आहे बाहीसाठी नाही तर बॅक पार्ट कटिंगच्या वेळेस त्यामध्ये +3 इंच करायचं. आता मी 5 घेतलेला, म्हणजे 5.5 घेतलेला, पण अर्धा इंच वरच्या साईडनं सोडून द्यायचं आहे. आणि त्यामध्ये 3 इंच ॲड करून 8 इंच. जर समजा तुम्ही मुंडा 6 इंच घेतला तर तुम्ही 3 इंच ॲड करायचं, 9 इंच घ्यायचा. 5.5 घेतलं तर त्यामध्ये 3 इंच ॲड करायचा आणि 8.5 घ्यायचा. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही काय करायचं आहे, 3 इंच ॲड करायचा आहे मुंड्यामध्ये. जर तुम्ही तो 6 इंच घेतला तर त्यातनं अर्धा इंच वजा करायचा आणि हा पहा एवढाच पकडायचा. अर्धा इंच आपला शिलाईमध्ये जाणार आहे. जर मी तेवढाच पकडला, मी 5.5 घेतला होता तर मी त्यातून काय केलं, अर्धा इंच वजा केला आणि 5 इंच पकडला तर माझं 8 इंच आलं बघा. तर हे पहा बाही अशा प्रकारे मोजून बघायची, त्या आर्महोल एवढी आलेली आहे का. किंवा बाही कटिंग नंतर ते अर्धा इंच वरचं सोडून द्यायचं आणि तिथून बघा अर्धा इंच सोडून द्यायचं आणि इथून अशा प्रकारे मोजत मोजत जायचं आहे. तर तुम्हाला आता फॉर्म्युला लक्षात आला असेल. 5 इंच बघा इथून मुंडा घेतला होता मी, म्हणजे अर्धा इंच सोडून 5 इंच. लक्षात आलं असेल तुमच्या, अर्धा इंच सोडून 5 इंच. आणि हे अर्धा इंच धरलं तर तो 5.5 इंच. आणि त्यामध्ये प्लस मी किती केलं, 3 इंच. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला बाहीची रुंदी काढण्यासाठी मुंडा +3 इंच करायचा आहे. 9 असेल तर 10, 11, 12 करायचं. किंवा तुम्ही 9 मुंडा नसतो शक्यतो, 6 असेल किंवा 5.5 असेल किंवा 4 असेल किंवा 4.5 असेल तर त्यामध्ये 3 इंच प्रत्येक वेळेस ॲड करायचं. आता बघा आपली ही बाहीची रुंदी मुंड्यावरून कशी काढायची याचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे +3 इंच करायचं. मुंडा आपण जेवढा घेतलेला आहे म्हणजे आर्महोल ब्लाऊजच्या कटिंगसाठी, त्यावरून बाहीची रुंदी निघते बघा. आलं असेल तुमच्या आता लक्षात. तर हे समोरासमोर मी तुम्हाला आता शिलाई पण करून दाखवणार आहे. तर याच्या अगोदर आपण याचं कटिंग पण पाहूयात. आपण काय करूया, याचं कटिंग पण पाहूयात. इथून बघा अर्धा इंच मी सोडून दिलं. पुढच्या मुंड्याचं पण मी तुम्हाला दाखवते, पाठीमागचं दाखवलं होतं. आणि हे पहा अशा प्रकारे अस्तर जोडून बघितलं, एक परफेक्ट फिनिशिंग आलं. म्हणजे मुंडा +3 इंच केलं अर्धा इंच सोडून. हे पहा अर्धा इंच वरचं सोडायचं आणि खालचा मुंडा आहे ना
तो पकडायचा आणि 3 इंच प्लस करायचं, तर बाहीची रुंदी निघते. ही बाहीच्या रुंदीचा फॉर्म्युला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस बाहीचं कटिंग करचाल किंवा बाही मोजून घ्याचाल किंवा डायरेक्ट कटिंग करचाल, त्यावेळेस तुमची बाही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिलाईनंतर बसणार आहे. तर शिलाई पण करून दाखवते मी तुम्हाला याची. आणि हो, अस्तरचं कटिंग पण ब्लाऊज पीसवरती करून दाखवते. आता बघा, फॉर्म्युला तर तुमच्या लक्षात आलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आहे ना ब्लाऊजचं अस्तर कट करतो किंवा ब्लाऊजचं पीस कट करतो, त्यावेळेस मुंडा जेवढा घेतो त्यामध्ये प्रत्येक वेळेस 3 वेळ ॲड करायचं. म्हणजे 5 घेतला तर 8, आता आपण 5च घेतला होता, म्हणजे आपण 5.5 घेतलेला, पण त्यातून अर्धा इंच वजा करायचा आणि तो 5 ठेवायचा. कारण अर्धा इंच हे शोल्डरच्या शिलाईला जाणार आहे, ते पुढं गेल्यावरती तुम्हाला दाखवते. तर तुम्ही 6 घेतला तर 9, तुम्ही 7 घेतला तर तो झाला 11, आणि तुम्ही 4 घेतला तर तो झाला 4, 5, 6, 7. म्हणजे 4 म्हणजे तुम्ही 4.5 घेता मुंडा, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, बाहीचं कटिंग मी करून घेतलेलं आहे अस्त्रवरती. तर सगळे मुंडे एका बाजूला आलेले आहेत, खोल मुंडे एका बाजूला आणि उंच मुंडे एका बाजूला. तर आता बॅक पार्टचं इथं आपण कटिंग करून घेऊयात. अस्तरचं सोपं आहे, म्हणजे हा पार्ट याच्यावरती टाकायचा आणि त्याचं कटिंग करून घ्यायचं. तर याच्यावरती फ्रंटचा मुंडा आखून घेतला होता मी तुम्हाला मेन पॉईंट काढण्यासाठी दिसतो आहे तो. तर बाहेरचा लक्षात घ्यायचा पाठीमागच्याला आणि पुढच्या भागाला आत लक्षात घ्यायचा. आता बघा, याचं कटिंग करून काढलं. अगदी मी थोडंसं फास्ट सांगितलं आहे, पण तुमच्या लक्षात आलं असेल. आता याची शिलाई, आता बघा, इथून अर्धा इंच माझं शिलाईला गेलं. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जो आहे तो मी जॉईंट केला, म्हणून माझा अर्धा इंच बॅक पार्टचं गेलं आणि फ्रंट पार्टचं अर्धा इंच गेलं, म्हणजे 1 इंच गेलं. तर आता याच्यावरती मी तुम्हाला बाही मध्यातून जोडून दाखवते. बाही नेहमी मध्यातून जोडायची. आता मध्यातून पुढे पुढे हळूहळू बाही जोडत जायचं आहे. बघा, मी हळूहळू बाही जोडत आले. तर बाही माझी ॲक्युरेट पुरलेली आहे, ही गोष्ट तुम्हाला मला दाखवायची होती. बाही एकदम परफेक्ट या सूत्रानुसार तुम्ही बाही कटिंग केली किंवा डायरेक्ट. मी बाहीचे 2 प्रकार तुम्हाला कटिंग दाखवलेले आहेत. एक म्हणजे डायरेक्ट बाही कशी करायची आणि दुसरा म्हणजे रुंदी काढायची. म्हणजे बाही कटिंग सेमच असतं, परंतु रुंदी काढायची आणि रुंदीनुसार कटिंग करायचं. तर बघा, आता बाहीची शिलाई करून झालेली आहे. दोन्ही बाजूला बाही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली पुरलेली आहे. तर कुठेही बाही कमी पडली नाही किंवा कुठेही बाही जास्त झाली नाही. आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत नक्कीच पाहिला असेल, कारण तुम्हाला शिकायचं होतं. तर सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करून घ्या या व्हिडिओसाठी. तर आता बघा, आणि हो, हळूच असं बेल आयकनचं बटन एकदा नक्कीच दाबा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील. आता साईड पार्ट बघा कसा आलेला आहे फिनिशिंगमध्ये, तुम्हाला दाखवते. हे पहा, मुंड्याच्या समोर मुंडा आणि कमरेच्या समोर कमर पुढच्या पाठीमागच्या भागाची आणि दंडाच्या समोर दंड येण्यासाठी तुम्हाला बाहीचं कटिंग अशाच प्रकारे करायचं आहे. म्हणजे तुमचा आणि शिलाई पण अशाच प्रकारे करायची आहे. तर दाखवते फायनल फिनिशिंग कसं आलेलं आहे, पहा ओपन करून तुम्हाला. तर हे पहा, परफेक्ट फिनिशिंगमध्ये मुंड्याच्या समोर मुंडा आलेला आहे. हे पहा, अगदी टेपची एक रेष सुद्धा इकडं तिकडं झालेलं नाही. इथं बघा, कमरेच्या समोर कमर आलेली आहे आणि इथं बघा दंडाच्या समोर दंड आलेला आहे. एवढं फिनिशिंग मस्त आलेलं आहे. तर याची मी आता काय करते, फिटिंग करते आणि तुम्हाला फायनल लुक एका साईडचा अगोदर दाखवते, दुसरी साईड मी नंतर शिलाई करते. तर बघा, फिटिंग केल्यानंतर इथं कुठेही तुम्हाला रिंकल्स तयार झालेले दिसणार नाही. पहा.